चला आता आज आपण शिंपल्याची रेसिपी बनवूया। त्याच्यासाठी मी शिंपल्या घेतलेल्या आहेत आणि शिंपल्या आता बॉईल करायचे आहेत, उकळवायचे आहेत। आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतले, हळद घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे आणि मी टाटा कंपनीचा घेतलेला आहे गरम मसाला। आणि आता उकड काढून घेऊया आपण। चला आता शिंपल्या आपली उकडलेली आहेत, बॉईल झालेली आहेत, तर आपण गॅस आता बंद करूया याच्यातून मस्त असे। चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया। ते मी कढई घेतली आहे, तेल टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। त्याला 2 मिनिटं आपल्याला परतवायचं आहे। आता आपला आलं लसूण झालेली आहे पेस्ट। आता आपण कांदा टाकूया आणि कांदा याला भरपूर सारा वापरायचा आहे, कांद्याने कशी टेस्ट लागते आपल्याला। चला आता आपण टोमॅटो पण टाकूया आणि एक मिरची घेतलेली आहे, ती मिरची पण टाकून देऊया। चला आता आपण मिश्रण करूया, एकजीव करून घेऊया। आता मी एकजीव करून घेतलेला आहे आणि ह्याला झाकण लावून ठेवूया, कांद्याचं पाणी सुटेपर्यंत आपण शिंपल्या काढूया। आता ही उकडलेली शिंपली घ्यायची आहे, ही बघा आता उकडलेली आहे आपण शिंपली मगाशी ठेवलेली, त्याच्यातला आपण गड करायचं आहे आणि ही शिंपली टाकून द्यायची आहे। असेच सगळे आपले गर काढून घ्यायचे आहेत त्याच्यातले। चला असे गर काढून घेतलेले आहेत आणि ही शिंपल्या सेपरेट केलेली आहेत, काढून घेतलेली आहे। चला तर आपण आता कांदा पण झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून देऊया। 2 चमच लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे 1/2 चमच आणि टाटा कंपनीचा गरम मसाला टाकलेला आहे 1/2 चमच। चला चवीनुसार आपला मीठ टाकायचं आहे। चला आता आपण हे गर टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याला परत एकजीव करून घेऊया आणि त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे। चला आता एकजीव केलं, झाकण ठेवून देऊया। चला तर आपण आता शिंपल्या बघूया कसे झालेत ते। वाव, मस्त पाणी सुटलेलं आहे आणि तोंडाला पण पाणी सुटलेलं आहे। मस्त शिंपल्या आपली चटपटीत झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया। चला आता शिंपल्याची थाली आपली तयार आहे खाण्यासाठी। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, स्वस्त खा, मस्त राहा, बाय बाय।